नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वाळवणाची तांदळाची चकली बनवणार आहोत। ही चकली आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। तळल्यानंतर पहा अगदी पांढरी शुभ्र गोल गरगरीत चौपट फुलणारी चकली आहे। बनवायला अतिशय सोपे आहे। जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही 100% यशस्वी व्हाल। या प्रकारे आपण ही चकली बनवलेली आहे। तांदळाची चकली बनवताना तांदूळ किती दिवस भिजवावे, त्यामध्ये काय टाकावं, पीठ कसं शिजवावं, पीठ शिजलेलं आहे हे कसं ओळखावं जेणेकरून आपल्या चकल्या वाळताना तुटणार नाहीत, चकल्या एकदम गोल गरगरीत कशा प्रकारे येतील, तांदूळ भिजवण्यापासून ते चकली तळेपर्यंत सर्व मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या अनेक वाळवणाच्या रेसिपी आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्या रेसिपी तुम्हाला तेवढ्याच आवडतील। हे खारोडे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि अगदी 2 वर्षही हवाबंद डब्यामध्ये टिकतात। तांदळाच्या चकलीला आमच्याकडे खारोडे म्हणतात। रेसिपी तुम्हाला जर युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्याकडे हे तांदूळ नसतील तर कोणतेही जुने आणि जाडे तांदूळ घ्या। हे 2 डबे म्हणजे 2 किलो भरलेले आहेत। हे मी स्वच्छ धुवून घेतले। आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ बुडून वरती पाणी राहील एवढं पाणी ठेवलं आणि आता हे 3 दिवसासाठी झाकून ठेवले। 3 दिवसात रोज मी पाणी बदललं आणि त्या ठिकाणी नवीन पाणी टाकलं। आता बघा 3 दिवसानंतर अशा प्रकारे आपले तांदूळ भिजलेले आहेत। 3 दिवस तांदूळ भिजत टाकल्यानंतर रोज पाणी बदलायचं, नाहीतर त्याचा आंबट वास येऊ शकतो। तर आता तांदूळ चेक करून पाहू। तर अशा प्रकारे पहा, चुरला तर त्याचं पीठ तयार होतंय, म्हणजे आपला तांदूळ छानपैकी भिजलेला आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ जसा लागेल एवढा काढून घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही। तांदूळ बारीक वाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तांदूळ वाटलेला आहे आणि एक मोठं घमेलं मी खाली ठेवलेलं आहे। त्यावरती पुरण चाळायची चाळण ठेवलेली आहे किंवा तुम्ही कोणतीही चाळण जी असेल ती ठेवू शकता आणि त्यामध्ये वाटून घेतलेलं तांदळाचं वाटण गाळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हे मिश्रण चाळून घेत असताना चमच्याच्या साहाय्याने वरून हलवायचं, म्हणजे पटकन होतं आणि जे उरलेली कणी आहे किंवा उरलेलं जाडसर मिश्रण आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं। त्यात पुन्हा जे भिजवून घेतलेले आहे ते तांदूळ टाकायचे आणि पाणी टाकून पुन्हा बारीक वाटून घ्यायचं आणि पुन्हा ते गाळून घ्यायचं। अशा प्रकारे मी पूर्ण 2 किलो तांदूळ पाणी टाकून बारीक वाटून घेतले आणि गाळून घेतलेले आहेत। तर एवढं मोठं भांडं आहे, हे घमेलं आहे, एवढं भरलेलं आहे, अगदी थोडंसंच जागा शिल्लक आहे। तर आता हे आपण ताट झाकून ठेवलं आणि सकाळपर्यंत असंच ठेवून द्यायचंय। सकाळी उठल्यानंतर पहा पाणी वरती आलेलं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते वरती आलेलं आहे आणि चीक खाली बसलेलं आहे। तर आता हे वरचं पाणी आहे ते सर्व काढून टाकायचंय। तुम्ही पाहू शकत असाल, पहा किती स्वच्छ पाणी वरती दिसतंय। हे सर्व पाणी अलगदपणे काढून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। जोपर्यंत पीठ लागत नाही किंवा चीक येत नाही तोपर्यंत सर्व पाणी काढायचं। यामुळे काय होतं, आपल्याला फक्त घट्ट चीक मिळतो आणि पुढील गोष्टी आपल्या परफेक्ट होतात। म्हणजे आपलं जे मिश्रण शिजवू त्यासाठी पाण्याचं प्रमाण अचूक मिळतं आपल्याला। आणि चीक बघा अशा प्रकारे घट्ट झालेला आहे। अगदी तळाशी जसा कुरडईचा चीक घट्ट होतो त्याचप्रमाणे हा चीकही घट्ट झालेला आहे। तो मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला। आता जेवढा चीक आहे तेवढंच आपण पाणी ठेवणार आहोत आणि पहा हे जे भांडं आहे त्याला अगदी अर्धा इंच पाणी कमी आहे, म्हणजे चीक कमी आहे। मी तेवढं कमी पाणी ठेवणार आहे, म्हणजे जेवढा चीक तेवढंच मोजून पाणी ठेवायचं आहे। आता चुलीवरती मस्त पातेलं लिंपून ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होतं, आपलं जे पीठ शिजताना बिलकुल करपत नाही आणि पातेलं घासतानाही त्रास होत नाही। तर अशा प्रकारे लिंपून ठेवलेलं आहे, चुलीला जाळ घातलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत। आता आपण ज्या घमेल्याने पीठ घेतलं त्याच घमेल्याने मोजून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं। 2 मोठे चमचे मी मीठ टाकलेलं आहे। जर गरज भासली तर पिठाची चव घेऊन मग टाकणार आहे।
आणि झाकण ठेवून दिलेलं आहे। आता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे। चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतलं। आता मीठ चेक करून पाहिलं मला मीठ थोडं कमी वाटतं। आता मीठ टाकणार आहे, थोडंसं कमी आहे। पुन्हा मी अर्धा चमचा घेतला। आता याच्यातलं पीठ आहे हे हलवून घ्यायचं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण पीठ आहे हे हटून घ्यायचं आहे। तर एका हाताने मी बेलन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये डबा घेऊन असं थोडंसं उंचावरून पीठ सोडलेलं आहे आणि बेलनने ढवळून घेतलेलं आहे। सुरुवातीची 5 मिनिटच आपल्याला जास्त मेहनत असते, तर ते न थकता आपण व्यवस्थितपणे घोटून घ्यायचं आहे। या वेळेतच पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। इथे न थकता बेलनने किंवा रवीने किंवा चाटो असतो त्याने व्यवस्थितपणे पीठ हटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने मी पातेलं धरलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने पीठ मी हटून घेत आहे। तर अशा प्रकारे न थकता सुरुवातीचे 5 ते 10 मिनिट जास्त मेहनत लागते आणि यावेळी तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। जसं मी चुलीला कमी जाळ घातलेला आहे, कारण पीठ लागण्याची शक्यता असते पातेल्याला, म्हणजे पीठ करपण्याची शक्यता असते। मेहनत असते याच्यामध्ये, पण त्या बनणाऱ्या चकल्या किंवा खारोड्या असतात ना, अतिशय चविष्ट लागतात, खुसखुशीत होतात आणि एखादा पदार्थ जर चांगला बनवायचा असेल तर थोडी मेहनत ही जास्त लागते। पीठ जसं घट्ट घट्ट होत जातं तसं आपल्याला ते थोडंसं कठीण वाटायला लागतं, म्हणजे हटताना किंवा त्याचं खिशी घेताना असं कडक लागतं। तर तुम्ही दुसरं कोण असेल तर त्याला मदतीला घेऊ शकता, म्हणजे ते पातेलं पकडेल आणि तुम्ही व्यवस्थितपणे दोन्ही हाताने पीठ हटून घेऊ शकता। आता मी एकटीच आहे तर 2 किलोचं पीठ मी एकटीनेच हटलेलं आहे। एका हाताने पहा घट्ट पकडलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मी व्यवस्थितपणे हटून घेत आहे। तुम्हाला जर शक्य नसेल तर थोड्या वेळापुरतं, म्हणजे काही सेकंदापुरतं तुम्ही पातेलं खाली उतरून घेऊ शकता आणि मग पीठ हटू शकता। तर हे पीठ शिजायला बराच वेळ लागतो, कारण पीठ नंतर अतिशय घट्ट घट्ट होत जातं, गुठळ्या होत नाहीत। पण पीठ चांगलं शिजणं हे फार गरजेचं असतं, नाहीतर कच्चं पीठ राहिलं तर चकल्या ह्या वाळतानाच तुटतात, त्याचे तुकडे पडतात। म्हणून पीठ हे छानपैकी शिजवून घेणं गरजेचं आहे। एवढं पीठ शिजवेपर्यंत 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि बेलनला लागलेलं सर्व काढून घेऊन त्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक 5 ते 7 मिनिट मंद गॅसवरती शिजू दिलं। अधूनमधून पाहायचं आहे, नाहीतर पीठ चिकटू शकतं किंवा पीठ करपू शकतं। तर अशा प्रकारे पहा की आता अर्धा तास झालेला आहे आपण पीठ शिजवतो आहे आणि पुन्हा मी ते हटून घेतलं। अधूनमधून 2 ते 3 मिनिट झालं की झाकण उघडायचं, पीठ व्यवस्थितपणे हटून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं। असं जवळजवळ मला पीठ आपलं जास्त आहे, 2 किलोचं पीठ असल्यामुळे मला 1 तास बरोबर लागला पीठ शिजवण्यासाठी। पण मी चुलीचा जाळ आहे तो एकदम कमी घातलेला आहे, त्यामुळे काय होतं की पातेल्याला पीठ लागत नाही, करपत नाही आणि पीठ चारी बाजूने व्यवस्थितपणे शिजतं। जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, अशा प्रकारे हटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या तर होतच नाही, पण पीठ एकसारखं शिजतं। असं मी जवळजवळ 2 ते 3 मिनिट घोटून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून दिलं आणि पुन्हा 5 ते 7 मिनिट मंद आचेवरती शिजू दिलं। आता जवळजवळ 55 ते 60 मिनिट झालेले आहेत आणि पहा पीठ आपलं किती छान शिजलेलं आहे। पिठाला एक प्रकारे चमक आलेली आहे आणि छानपैकी पीठ शिजलेलं आहे। आता मी कसं शिजलेलं आहे तुम्हाला चेक करून दाखवते। हात असा ओला करून घेतला आणि थोडंसं थापून पाहिलं तर पहा कुठेही पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि हे पीठ थंड झालं तरी आपल्याला याचे खारोडे छानपैकी करता येतात। जसं गव्हाच्या कुरडयांचं असतं तसं याचं नसतं, तर थंड झाल्यानंतरही आपण छान प्रकारे याचे खारोडे बनवू शकतो। आणि पहा गोळा असा केला तर अगदी बॉलप्रमाणे गोळा तयार झालेला आहे आणि हाताला बिलकुल लागलेलं नाही, म्हणजे आपलं परफेक्ट पीठ शिजलेलं आहे। तसंच एक प्रकारे त्याला चमकसुद्धा आलेली आहे आणि थोडासा कलर आहे तो ट्रान्सपरंट वाटायला लागलेला आहे। तर आता आपण याच्या चकल्या बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे चकलीची चकती टाकलेली आहे। आमच्याकडे याला
शेवगा बोलतात, म्हणजे काही ठिकाणी त्याला सोऱ्या बोलतात, काही ठिकाणी याला चकली मशीन बोलतात किंवा काही ठिकाणी याला साचासुद्धा बोलतात. तर या साच्यामध्ये पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं. मध्ये हवा नाही राहिली पाहिजे. पळी जो आहे तो आतमध्ये व्यवस्थित दाबून भरायचा आहे, त्याच्यातील हवा काढून टाकायची आहे, म्हणजे आपल्या चकल्या ज्या आहेत त्या बनवताना तुटत नाहीत. पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, त्यामुळे मी हातानेच व्यवस्थित दाबून पाहिलं. हे पीठ थंड झालं तरी त्याच्या चकल्या व्यवस्थित येतात. जसं कुरडईचं पीठ आपल्याला गरम गरमच कुरडई घालावे लागतात, तसं याचं नसतं. तर अगदी शेवटपर्यंत तुम्ही चकल्या व्यवस्थितपणे घालू शकता. मी खाली बेडशीट अंतरलेलं आहे आणि त्यावरती पॉलिथिन पेपर टाकलेला आहे आणि अशा प्रकारे गोल गरगरीत चकली आपली बनवता येते. पहा, कुठेही चकली तुटत नाही, म्हणजे मध्ये चकली बनवताना ब्रेक होत नाही. अगदी गोल गरगरीत छानपैकी पांढऱ्या शुभ्र एकसारख्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही 2 वेड्याच्या किंवा 3 वेड्याच्या अशा चकल्या बनवू शकता. जेवढी तुम्हाला चकली मोठी करायची आहे किंवा छोटी करायची आहे त्या साईजमध्ये चकली बनवायची आणि नंतर त्याचं शेवटचं टोक बंद करून घ्यायचं. त्यामुळे आपली चकली तळताना उलगडत नाही, म्हणजे खोलली जात नाही. जशा आपण भाजणीच्या चकल्या बनवतो ना त्याचप्रमाणे त्याच साईजच्या बनवायच्या. सर्व चकल्या घालून झाले की 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायच्या, म्हणजे त्या वर्षभर टिकतात. आणि त्यानंतर अशा प्रकारे पहा आपल्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. 2 किलोमध्ये साधारण 150 ते 150 चकल्या तयार होतात. चकली आपण तळून पाहू. पहा, अगदी कढईमध्ये किती पट फुलते. अगदी छोटी चकली पण कितीतरी मोठी झालेली आहे. तर रेसिपी अतिशय साधी सोपी आहे. फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये त्या वेळेनुसार आणि त्या पद्धतीने जर केल्या तर तुमच्या चकल्या कधीच बिघडणार नाहीत. पहा किती पांढऱ्या शुभ्र गोल गरगरीत आणि प्रत्येक वेल त्याचा वेगळा झालेला आहे आणि साईज पाहत असाल तर कितीतरी मोठी झालेली आहे, म्हणजे तिप्पट चौपट चकल्या फुललेल्या आहेत. आवाज ऐका. चकली अतिशय खुसखुशीत आणि हलकी झालेली आहे आणि बिलकुल तेलकट नाही. समोर पाहत असालच तुम्ही. तर अशा प्रकारे सर्व चकल्या या अतिशय सुंदर, चविष्ट आणि खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर किमान अर्धा किलोच्या प्रमाणात तरी तांदळाची वाळवणाची चकली किंवा खारोडे करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.